एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुद्द्याचं बोलाचा आजचा एपिसोड आहे मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यामध्ये। जालना जिल्हा लोकसभेचा विचार केला तर भाजपचा गड मानला जातो। गेले जवळपास 60 टर्म भाजपचा खासदार याच मतदारसंघामधून निवडून आलाय, त्यापैकी 5 टर्म सध्याचे केंद्रीय मंत्री असलेले केंद्रीय राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। स्टीलचा मोठा हब असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याशिवाय अनेक उद्योगधंद्यांची पार्श्वभूमी सुद्धा या जिल्ह्याला आहे। जिल्ह्याचे प्रश्न काय आहेत, जिल्ह्याचे मुद्दे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही इथे येतोय असं कळल्यानंतर जालनाकरांनी आमच्यासाठी खास स्वागताची तयारी केली। एक छान भली मोठी रांगोळी मुद्द्याचं बोला या कार्यक्रमाच्या स्वागतासाठी तयार करण्यात आले आणि जालनाकरांचे मुद्दे एका विशेष कार्यक्रमामधनं सुरुवातीला आम्ही जाणून घेणार आहोत। शाहीर आप्पासाहेब उगले आपल्या सोबत आहेत, ते त्यांच्या खास पोवाड्यामधनं जालनाकरांचे मुद्दे मांडतात। शाहीर सुरू करा। लगेच नमस्कार। स्वातंत्र्यासाठी लढले दिन रात, स्वातंत्र्यासाठी लढले दिन रात, स्वातंत्र्यासाठी लढले दिन रात, स्वातंत्र्यासाठी लढले दिन रात। असा आमचा महाराष्ट्रातील मराठवाडा, विविधतेने नटलेला आमचा मराठवाडा, पण आज त्या मराठवाड्याची अवस्था काय झालेली आहे? अरे मांडू न खुर्च्या रिकामी चर्चा, अरे मांडू न खुर्च्या रिकामी चर्चा, लय लय उशीर झाला, याला लय लय उशीर झाला, आता मुद्द्याच झाला हो, आता मुद्द्याच बोला, अरे लय लय उशीर झाला हो, आता मुद्द्याच बोला, आता मुद्द्याच बोला, एबीपी माझावर आता मुद्द्याच बोला। दुष्काळाने जिल्हा व्यापला, दुष्काळाने जिल्हा व्यापला, कसा निसर्ग कोपला, कसा निसर्ग कोपला, कसा निसर्ग कोपला, शेतीचा माला पला हो, शेतीचा माला पला हो, सारा पावसाने झोपला, पावसाने झोपला, ओ सारा पावसाने झोपला, मोसंबीची ओळख आमची, मोसंबीची ओळख आमची, पावसात माल गेला, सारा पावसात माल गेला, सारा पावसात माल गेला हो, आता मुद्द्याचं बोला, सारा पावसात माल गेला हो, आता मुद्द्याचं बोला, अरे लंबे माझावर आता मुद्द्याचं बोला, हो एबीपी माझावर आता मुद्द्याचं बोला। खंबे नाही लाईटचा पत्ता, नाही लाईटचा पत्ता, नाही लाईटचा पत्ता, बसतात दणके, अरे बसतात दणके, तुटले तर मणके, रस्त्याने जाता येता, रस्त्याने जाता येता, रस्त्याने जाता येता, नाही नळाला येतो डोळ्याला, अरे अरे नाही नळ, अरे नाही नळाला येतो डोळ्याला, डोळ्याला पाण्यानं ओला झाला, हा पाण्यानं ओला झाला, मुद्द्याचं बोला, उशीर झाला हो, आता मुद्द्याचं बोला, एबीपी माझावर आता मुद्द्याचं बोला, एबीपी माझावर आता मुद्द्याचं बोला, आता मुद्द्याचं बोला, आता मुद्द्याचं बोला, आता मुद्द्याचं बोला। खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आपले। सुंदर सादरीकरण, इतकी सुंदर सुरुवात आपल्या जिल्ह्यातल्या कार्यक्रमाची आणि आपल्या जिल्ह्यातल्या समस्यांची या सगळ्यांनी करून दाखवली आहे। शाहीर आप्पासाहेब उगले आपल्यासोबत होते। बरं, आता सर्वसामान्य
जालनाकरांकडे येते. व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. व्यापारी वर्गाचं म्हणणं ऐकूयात. स्टीलचा उद्योग तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे, बियाण्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. कसं चाललंय उद्योग? जालना जिल्हा या व्यापारीमुळे पूर्ण भारतात ओळखला जातो. पण आमच्या जिल्ह्याचा जितका रेव्हेन्यू आम्ही देतो, सध्या मराठवाड्यामध्ये दुसऱ्या नंबरच्या रेव्हेन्यू जालना जिल्हा हे महाराष्ट्र शासन आणि केंद्राला एक्साईज जीएसटीच्या रूपाने देतो. त्या मानाने आम्हाला इतके जे सुविधा पाहिजे, आता गव्हर्नमेंटची पॉलिसी बदलली पाहिजे की ज्या मानाने आम्ही रेव्हेन्यू देतो त्या मानाने आम्हाला इथले कानून व्यवस्था, पोलीसची व्यवस्था, इथला महानगरपालिकाची व्यवस्था आणि राज्य शासनाकडून मिळणारे आम्हाला प्रत्येक चीज आम्हाला इथे मिळाली पाहिजे. सध्या आमच्या जिल्ह्याला 7 महिन्यापासून SP आम्हाला परमनंट नाही आणि इथे गावठी कट्टे तुम्ही फार त्याला गाजवलं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कमीत कमी असं पुढारी लोक म्हणतात की 400-500 गावठी कट्टे इथे विक्री झालेले. त्याचा पूर्ण मूळ शोध घ्यावा लागेल. इथे चोऱ्याची जे होती त्यामध्ये चोरीचे माल आम्हाला स्थगित होत नाही. पोलीस बल इथे कमी आहे, त्यामुळे वाहतुकीला शिस्त नाही आहे. महानगरपालिका इथे जे अनुदान आम्हाला भेटतो आणि आमच्या एक्साईज प्रमाणे अनुदान महानगरपालिकाला भेटत नाही. महानगरपालिका कोणतीही सुविधा देण्यास आम्हाला असमर्थ आहे. बरं, गुन्हेगारीचा प्रश्न आहे आणि महानगरपालिका. आता यांनी एवढं सांगितलं, सगळे नेते 60 करोड आणले, 100 करोड आणले असं सांगतात. 1 वर्ष आमचा जीएसटी तुम्ही घेऊच नका जालना शहराचा. आमचे रस्ते सोन्याचे होतील एवढा जीएसटी आम्ही देतो सरकार. एवढा समृद्धी दिलाय तुम्हाला, तो समृद्धी ऐकून घ्या. एवढा मोठा समृद्धी मुद्दा अरे थांब ना. सध्याचं सरकार हे अतिशय घाबरट सरकार आहे. स्थानिक स्वराज्याचे कोणतेही इलेक्शन घेत नाही. त्यांना भीती वाटती. ते नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, त्यांना भीती वाटती की आपण हरू. हे सध्याच्या सरकारचं अपयश आहे. आता बोला, तुमचं सरकार का नाही? वर्षापासनं मागच्या 15 वर्षापासनं नगरपालिका कोणाच्या ताब्यामध्ये आहे हे सगळे जालनाकर ओळखून आहेत. माझे मागचे कंबर तुटले हे सगळ्या लोकांना माहित आहे. आणि कशामुळे झालं? ते काय म्हणताय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का नाही होत? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आतापर्यंत आता नाही झाल्या, पण आता पुढे होतील ना. कधी होणार? आता महानगरपालिका आदरणीय अर्जुन खोतकर साहेबांनी आणली ना. आदरणीय अर्जुन खोतकर साहेबांमुळे महानगरपालिका झाली आणि निश्चितपणे महानगरपालिका. ये सब झूठ बोल रहे. जितना यहाँ पे जितना भारतीय जनता पार्टी के खासदार दानवे ने हमारे जनप्रतिनिधि इस शहर में पैसा लाया, 60 साल की सरकार में किसने भी नहीं लाया. आज सीमेंट के रस्ते पण ते ते काय खोटं सांगतात का? व्यापारी काय सांगतात? व्यापारी काय सांगताय? नहीं, वो क्या बोल रहे उससे मेरे को नहीं. या जालना जिल्ह्याचा विकास जर केला असेल तर माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि अर्जुन खोतकर साहेबांनी काँग्रेस म्हणतात नाही असताना कोणता 3 विकास कामं त्यांनी सांगावे. हे मोठे कामं, विधायक कामं त्यांनी सांगावे. त्यांच्याकडे मुद्दे नाही म्हणून ते घोषणा करतात, दांगडू करतात. विरोधक विरोधकाचं काम करत असतात. या लोकसभा मतदारसंघाचे नामदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून जालना शहराचं 175 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन आम्ही या ठिकाणी तयार केलं. रेल्वे स्टेशन तयार केलं. बर, एक मला फक्त लोकसभेचे उमेदवार दानवे साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे. भोगाचा राजूर रोडचं जे काम चालू आहे त्या ठिकाणी दानवे साहेबांनी शेतकऱ्यांचा विचार केला नाही. त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योगधंदे होते, हॉटेल्स आहे, व्यापाऱ्यांचे दुकान आहेत. त्यांनी त्या ठिकाणी रस्ता जेव्हा बांधला आता रस्त्याचं काम चालू. केंद्र सरकारचं धोरण, शेतकऱ्याचं धोरण, सरकारचं केंद्र सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण. आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत. शेतीमालाला भाव नाही. मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 2014ला 22 मध्ये शेतकऱ्याला 1.5 नफा देऊ, परंतु 1.5 देण्याऐवजी निंपट आले. आघाडी सरकारच्या काळामध्ये कापसाला 10,000 भाव. त्यांचं म्हणणं आहे की सरकार पक्षात तुम्ही होतात तेव्हा तुम्ही काय केलं? जालना नगर परिषदेचे आणि या शहराचे सर्व विकास कामे मी नगराध्यक्ष असतानाच काँग्रेस पक्ष राज्यामध्ये सत्तेत होता. इथला पाण्याचा प्रश्न, जायकवाडीहून जालन्याला पाण्याची योजना ही आमच्या काळात झाली. हे सांगतो ना मी. रस्ते त्या काळामध्ये 3 पुलं झाले, शहरातले रस्ते झाले. छत्रपती संभाजी उद्यानामध्ये उद्यानाचा पूर्ण विकास झाला. महत्वाचं, या गावाला 2-2 महिने पाणी मिळत नव्हतं. ते आमच्याच ताब्यात नगर परिषद असताना ही योजना झाली आणि आम्ही ही योजना केली. या जालना शहरामधले सर्व रस्ते झाले की नाही? पाणी मिळालं की नाही? पाणी येतंय की नाही? पाणी येतंय की नाही? काय म्हणलं? पाणी येतंय की नाही?
पाणी येतं आता 8 दिवसाला येतं, लेकिन पाण्याची योजना जी आहे दानवे साहेब, आंबेकर साहेब आमच्या पिरियड मध्ये झालेली योजना आहे. खोतकर साहेब काय झालं, काय झालं, कशाला ओरडताय? थांबा ना जरा, त्यांना बोलू दे ना. पाण्याची जी योजना आहे ती माननीय आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब, दानवे साहेब आणि आंबेकर साहेब यांच्या पिरियडमध्ये आयसीटी प्रकल्प जो आहे, आयसीटी प्रकल्प 200 एकर मध्ये अर्जुनराव खोतकर मंत्री होते त्यावेळेस आणि रावसाहेब पाटील दानवे हे मुद्दा बोला. आयसीटीचा प्रकल्प हा रावसाहेब पाटील दानवे. एक मिनिट, राजेश टोपे 15 वर्ष पालकमंत्री राहिले, त्यांना स्वतःच्या घरचा रस्ता बनवता आला नाही. यांचं काम लपवतात हे आणि आमच्यावर आरोप करतात आम्ही विकासासाठी. अजितदादा पवार गट हा भाजप सोबत आहे. त्यांच्या ताब्यामध्ये 10 वर्षापासून नगरपालिका आहे. 7 वर्ष झाले लाईट बिल भरलं नव्हतं. दानवे साहेबांनी केंद्रातून 12 कोटी रुपये आणले, लाईट बिल भरलं तेव्हा लाईट देशात जसं मोदी सेवेपर्यंत तसं जालन्यामध्ये दादा सेवेपर्यंत. कारण ज्या ठिकाणी तुम्ही उभा आहात हा विकास पण दादानीच केलेला आहे. थांबा थांबा, ओरडू नका, थांबा थांबा. मॅडम, हेच लोक सत्तेत होते, हेच लोक आता एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढतायत आणि हेच आता एकमेकाशी भांडतायत. पण सध्या शेतकऱ्याचा माल घरात आहे, बेरोजगारी रोजगार नाही आणि हेच लोक एकमेकाशी भांडतात. पण शेतकऱ्याला कोणी वाली आहे का? बेरोजगार लोकांना आहे का या देशामध्ये? बोल द्या ना, मला बोल द्या ना, मला बोल द्या. ह्या गोष्टीवर कोणी लक्ष देत नाही आणि याने इतके कोटी आणले त्याने तितके कोटी आणले. ही सगळी घराणेशाही आहे. हे सगळे कोटी आपल्या घरात घालतात आणि सामान्य जनतेचा कोणी प्रश्न मांडित नाही. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी आणि बेरोजगार या कोणी बोलन का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यांचेच भांडणं चालू. शेतकऱ्यांचा कोण? शेतकरी मुद्दा बोला, मुद्दा बोला. शेतकरी मुद्दा यांचेच भांडणं झाले. शेतकऱ्याला भाव नाही आहे, जमिनीला भाव नाही आहे, कसं करावं लोकांना? शेतकऱ्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला विचारा. हे हरभरा आहे, हे हरभऱ्याचं पीक हे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी झाली होती याच्यावरून दिसून येतंय. नोव्हेंबरच्या 26 नोव्हेंबरला पाऊस पडला. हे जळालेलं हरभरा आहे. हे पीक 25% अग्रिमच्या पीक विम्यात बसतंय. तर जालना जिल्ह्यात हे केलंय का? असं प्रशासनाला ऐका 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 मॅडम, तुम्ही नंतर ऐका, तुम्ही नंतर उत्तर हे द्यायचे कोण? फक्त हे प्रशासनानं बसवलंय का? 2022 ला दुष्काळ जाहीर झाला जालना जिल्ह्यामध्ये. थांबा थोडं. 2022 ला दुष्काळ जाहीर झाला जालना जिल्ह्यामध्ये. पहिल्यांदा 36 कोटी आले, नंतर 330 कोटी आले. आजपर्यंत जालना जिल्ह्यातल्या 40% लोकांना दुष्काळी अनुदान मिळालेलं नाहीये. जालना तहसील तर जवळच आहे, दररोज 100 लोकांची रांग लागते. ह्याही वर्षी दुष्काळ जाहीर झाला, तीच परिस्थिती आहे. पीक विम्याच्या बाबतीत एवढा महाघोटाळा झालाय, त्याच्याही बाबतीत हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष बोलायला तयार नाहीत. आणि आम्ही हेच उपरोधक आंदोलन म्हणजे गांजा लागवड आंदोलन केलं तरी या जिल्ह्यामध्ये इथला पालकमंत्री 27% लोकांकडून 27 कमिशन घेतो आणि इथल्या ज्या खासदारांनी आहे इथले सिर्फ स्वतःच्या घराचे गुत्तेदारांनी डेव्हलपमेंट केले, बाकी फंड आणून सिर्फ घराचे डेव्हलपमेंट. सरकार ने क्या किए? मोदी सरकार ने हम लोग क्या करे? सब औरतें लोग की इज्जत लूटते हैं, हम लोग का कोई सुनवाई नहीं, गरीब लोग मरते हैं. रोजी मोदी सरकारने जे भाजपचं सरकार आहे सध्या महिलावर इतके अत्याचार वाढलेले, दिवसा ढवळ्या विना भंग व्हायले, जालना शहरामध्ये लूटमार व्हायली, दिवसा ढवळ्या बंदुकी घालेले. मग कुठे या भाजपचा आणि कुठे आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी या राज्य सरकारनं व्यापाराचं 11 लाख कोटी कर्ज माफ केलं, पण आमच्या शेतकऱ्याचं 40,000 कोटी कर्ज आहे. या हरामखोरांना कोणतंच माफ नाही केलं. तर आमचं म्हणणं आहे एवढा 5 सालाचा दुष्काळ, कोविड, एवढ्या दुष्काळामध्ये आसमानी संकट आलं तरी पण आम्हाला कर्जमाफी देत नाहीये. 40,000 वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही जालना जिल्ह्याला सांगू इच्छितो की काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, बीजेपी हे भ्रष्ट लोक आहेत. यांनी आपले घर भरण्यासाठी राजकारण केलेलं आहे. यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न, मजुरांचा प्रश्न, जनतेचा प्रश्न हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा
फक्त धर्मावर काम चालू आहे. महागाई बेरोजगारीवर यांचा कोणताच कार्य चालू नाही. आता सांगा त्यांना काय सांगायचं तुम्हाला. थांबा जरा. सांगा आता. यांचा भाजप धर्माच्या आधारावर राजकारण देशामध्ये करत आहे. महागाईवर बेरोजगारीवर गरिबीवर यांचा कोणताच लक्ष नाहीये. यांचं लक्ष फक्त धर्मावर आहे. उत्तर द्यायचं बरं, घोषणा नाही. हा उत्तर द्यायचं. राशन फुकट चालू आहे. विकास या धर्तीवर मोदी साहेबांनी 14 पासून विकास केलेला आहे. आणि तुम्हाला शेतकऱ्यासाठी बोलतो मी. अनेक आमचे स्थानिक विकास कामे झालेले आहे. ड्रायपोर्ट पासून शेतकऱ्यांना सुद्धा शेत विमा सगळ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडला. त्यांनी सांगितलं आमचा हरभरा शेतकऱ्यांनी म्हटलं नाही का? शेतकऱ्यांनी म्हटलं ना मॅडम. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मॅडम शेतकऱ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई यांच्या योजने पंतप्रधान योजनेतून 1 रुपयात शेतकऱ्याला पीक विमा दिला. आतापर्यंत कोणत्या सरकारने शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विमा दिला? आणि त्याची 25% अग्रिम रक्कम हा शेतकऱ्याच्या खात्यात सुद्धा जमा झालेली आहे. लाख रुपये. त्यांना आता सांगा जरा. थांबा. हा सांगा. 1 रुपयात पीक विमा दिला होता, त्याचे अग्रिम सुद्धा जमा झालेली आहे खात्यावर शेतकऱ्यांच्या. ऐकून घ्या. अग्रिम जमा नाही झाली का? तू हा फेकू नका. अग्रिम जी जमा नाही झाली का? ती वैयक्तिक शेतकऱ्याच्या अकाउंटचे प्रॉब्लेम आहे, व्हीके नंबरचा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम नरेंद्र मोदी सरकारच्या मॅडम, मी मोदी साहेबांचा एक धन्यवाद मानतो की जे शेतकऱ्याजवळ वर्षाकाठी 3-3 हजार रुपये विमा भरायला लागत होते, तो विमा आज 1 रुपयात भरला जातो. मॅडम तुम्हाला आता बोलला. थांबा जरा. तकरीर से तकदीर नहीं बदलती किसी के. हरभऱ्याला पाणी जास्त लागत नाही, तो शेतकरी नाहीये. डबल पेरण्या केले लोकांनी हरभऱ्याच्या. तो शेतकरी असेल तर त्याला दाखवा. चला मी व्हिडिओ दाखवतो. भाव नाहीये. कापसाचा भाव 7,000 आहे. सोयाबीन 4,000वर गेलंय. आयात शुल्क माफ केल्यामुळं खाद्यतेल. मॅडम, हे सरकार शेतकऱ्याच्या प्रश्नावर, शेतकऱ्याच्या आत्महत्यावर, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नोकऱ्यावर किंवा शेतमजुरावर कुठलीही चर्चा न करता फोडाफोडीमध्ये यांचे पद वाचवण्यासाठी. मला हे सांगा, हे 60 टर्मनी खासदार आहात, यांनी जालन्याच्या भूमिपुत्रांसाठी रेल्वे मिनिस्टर आहे, किती मुलांची भरती केली त्यांनी? हा मुद्दा आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्यांचं म्हणणं आहे केंद्रीय रेल्वे मंत्री झाले, जालन्यामधल्या किती मुलांना नोकऱ्या लागल्या सांगा. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी ICT सारखं कॉलेज या ठिकाणी आलं की ज्या कॉलेजमधून उद्योगपती घडवण्याचं ते कॉलेज आहे. ड्रायपोर्ट सारखा एक मोठा प्रकल्प या ठिकाणी आला. अनेक तरुणांच्या हाताला काम त्या ठिकाणी मिळायला लागलं. आणि जालना शहराच्या लोकांचा विचार करून जालना रेल्वे स्थानक, संभाजीनगर रेल्वे स्थानक अत्यंत महत्वाचे प्रकल्प या ठिकाणी आणलेले आहेत. वंदे भारत गाडी त्या ठिकाणी सुरू झाली. काँग्रेसच्या टायमाला अनएम्प्लॉयमेंट रेट होती 10%. आता जी रेट झालेली आहे 6, तर काहीतरी ग्रोथ व्हायला ना. यांचं काय होतं? मी स्वतः विद्यार्थी आहे, मी स्वतः बीटेक इंजिनिअरिंग केलं. मला चांगली नोकरी करतोस. मी इन्फोसिस मध्ये आता वर्क फ्रॉम होम करतो. आता मी फायनल इयर मध्ये. त्याच्या पहिले मी काँग्रेसच्या टायमाला एम्प्लॉयमेंट रेट होती 10. आता 10. तुम्ही बघत आहात की नरेंद्र मोदी सरकार जेव्हापासून आलेली आहे, पुण्या भारतामध्ये विकास आहे. आणि रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकर साहेबांमुळे महानगरपालिका झाली. आणि मागच्या 15 वर्षापासून मुद्दा मॅडम, हे सर्व जे राजकीय चेले पेले आहे, हे सर्व जनतेचा आणि व्यापाऱ्याचा आवाज करून आवाज दाबतात. माझं म्हणणं आहे की इथं महानगरपालिका झाल्यानंतर सुद्धा पूर्ण शहर अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे. त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. जालना जिल्ह्याला 42 वर्ष झाले जिल्हा होऊन. या जिल्ह्याची अवस्था बघा. आज 100 टँकर चालू आहे इथं पाणी विना. अनेक अडचणी आहे. जिल्ह्याची अवस्था अशी बेसूर झालेली आहे. हा भारतातला सगळ्यात मागासलेला जिल्हा असेल.
आणि ह्या जिल्ह्यात 42 वर्ष होऊन सुद्धा पाण्याची अवस्था नाही. आज 15-15 दिवस पाणी भेटत नाही आहे गावात. मॅडम हे सांगतात की भाजपचा बालेकिल्ला आहे, यांच्या का नावाची 7-12 आहे का? गेली इतक्या वर्ष आले व्यक्ती केंद्रित राजकारण आहे. भोकरदन दानवे मुद्दा मांडा मॅडम. काँग्रेस राष्ट्रवादी माझा मुद्दा असा आहे, या सत्ताधारी पक्षाला जालना जिल्ह्यामध्ये सर्व अधिकाऱ्याकडनं कमिशन घेतात 15%. या जिल्ह्यातला केंद्रीय मंत्री आणि सर्व बीजेपी आणि शिंदे गटाचे सगळे नेते या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्याकडनं कमिशन 15% घेऊन या जिल्ह्यातील जनतेची प्रचंड लूट करत आहेत. मॅडम गेल्या वर्षीचा कापूस घरात आहे, औंधाचा कापूस घरात आहे. हे जे सरकार शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही, हे भावनिक मुद्द्यावर राजकारण करतं आणि भावनिक मुद्द्यावर जातीवादी म्हणजे समाजात राजकारण करतं. पण हे सरकार शेतकऱ्यावर म्हणजे हे जे सरकार आपल्या शेतकऱ्यावर बोलायला तयार नाही. शेतकऱ्याच्या घरात प्रश्न सांगतो मी. जालना शहरामध्ये वॉटर गटर पाणी मीटर काही नाही, रस्ते नाही बरोबर, नुसतं आमच्या धर्माच्या नावावर. एक लक्षात घ्या की या देशामध्ये मनमोहन सिंग असताना पंतप्रधान फक्त 50,000 कोटी रुपये कर्ज होतं या देशावर. 2.25 लाख कोटी झाले आणि 11 लाख कोटी माफ केलेत उद्योगपतीचे. मॅडम मला हे विचारायचं आहे, यांचं म्हणणं आहे की आम्ही 60 टाइम आलेला आहे, 35 वर्ष राज केलं. फक्त 5 वर्षाचे नगरस्थ असताना तत्कालीन भास्कर आंबेकर यांनी जालन्याचा विविध विकास केला. फुलंब्रीकर नाट्यगृह असेल. आता एका मुद्द्यावर विचार करू. थांबा. एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. थांबा. पाण्याचं काय झालं? शहरात पाणी का नाही? पाण्याचं काय झालं? काय पाणी नाही? बघा, पाण्यासाठी या देशाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी पहिले 103 कोटी रुपये आणले. मागच्या आठवड्यामध्ये 72 कोटी रुपये या पिण्याच्या पाण्यासाठी आणले आणि निश्चितच त्याचं टेंडर सुद्धा झालं, कामाला सुरुवात होणार आहे. आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहे. या महायुती सरकारने सर्वसमावेशक विकास केलेला आहे. मुद्दा सांगा. मुद्दा मांडा. यांनी महानगरपालिकेत यांचाच आमदार आहे राजेश टोपे 15 वर्षापासून पालकमंत्री होते. त्यांनी काय केलं? 70 वर्षात कॉमनवेल्थ घोटाळा काँग्रेसनं केला एवढा मोठा. आणि मतदारसंघात कुठे येत आहे? चला मागे जरा. आता जालना मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंटेले, त्यांच्याकडे महानगरपालिका. बरं, आता काँग्रेस कोण आहे? काँग्रेस. हा थांबा. ते म्हणतायत की राजेश टोपे एवढे दिवस मंत्री होते, त्यांनी काय केलं? मी म्हणतो जालना लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी शिवसेना आणि भाजप युती होती. आता मात्र महाविकास आघाडी सोबत शिवसेना आहे. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 3 लाख मतं या मतदारसंघामध्ये. या आगामी निवडणुकीत रावसाहेब दानवेचा दारुण प्रभाव होणार आहे. आणि त्याबरोबर मुद्दा असेल तर बोला. विषय हे बघा, या जालना जिल्ह्यामध्ये नियोजन समिती काम करते आणि या जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जो विकास होतो तो 20% घेऊन पालकमंत्री 20% घेतात आणि त्या 20% घेतल्यामुळे आमचे नेते माननीय रावसाहेब दानवे पाटील हे विकासाचं काम करतात आणि विकासाच्या बरोबर. काका, तुमच्या घसाला त्रास होईल, कशाला ओरडता एवढं? माईक आहे, मांडला ना. शांत व्हा जरा, शांत व्हा. काय गुत्तेदारांना प्रश्न विचारायचा नाही, सर्वसामान्य नेते आहे आणि जनता. हे काय प्रश्न? गुत्तेदार आहेत त्यांना प्रश्न बोला. मुद्दा बोला तुमचा. मॅडम, मला म्हणायचंय भाजपाचे सगळे गुत्तेदार आहेत आणि यांना प्रश्न विचारू नये. आणि तुम्ही मी ठरवते. तुमचा मुद्दा बोला. मी कोणाला काय विचारायचं ते मी ठरवेन. तुमचा मुद्दा बोला. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. आता ह्या वेळेस पीक विमा त्यांनी आतापर्यंत जमा केलेला नाहीये. आणि आता हे मुद्दे आलेच सगळे. नवीन मुद्दे मांडा. ते सगळे मुद्दे आले. आमचे नेते माननीय शांत राहा जरा. बोलतो आपण ज्याही आत्ताच्या मुद्द्याचं विकासाच्या बद्दल जर रावसाहेब दानवे पाटील यांच्याबद्दल बोलायचं जर झालं तर आपण ज्या जागेवर उभा आहे त्या जागेचा विकास सुद्धा रावसाहेब पाटील दानवे दादा यांनी, तुम्ही स्वतः फिरून बघा, इथं त्या दादांनी विकास हा केलेला आहे आणि हा लाईव्ह बघताय तुम्ही. 7 कोटी रुपये दिले दानवे साहेबांनी. 11 कोटी रुपये. ठीक आहे.
ते असे येऊ नका हा. अरे एवढा रावसाहेब दानवेनं आज निकाल हे केलाय, विकास केलाय, विकासाची गंगा आणलेली जालन्यात. आज गेल्या जवळपास 9 लोकसभा भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे. आणि हे काय तरी पण लोक समाधानी काय सांगू द्या, लोक काही सांगू द्या, विकास मुद्दे अनेक आहेत पण गोंधळ तितकाच आहे. जालन्यामधल्या या अनेक मुद्द्यांपैकी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण शेतीचा मुद्दा हा अवघ्या जिल्ह्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जालन्यातल्या आजच्या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. उद्या भेटूयात पुढच्या जिल्ह्यात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.